तर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज मध्यरात्रीनंतर 1:56 संसदेमध्ये 288 विरोधात 232 अशा फरकाने वक्फ बिल जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. आता वक्फ बिल मंजूर केल्यानंतर पण त्याच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात बऱ्याच ज्या काही गोष्टी बोलल्या जात आहेत त्याचं बोन ऑफ कंटेन्शन किंवा मुख्य वादाचं जे कारण होतं ते म्हणजे जुन्या वक्फ ऍक्ट मधला सेक्शन 40. हा सेक्शन 40 काय सांगतो तर एखादी प्रॉपर्टी जी आहे ती वक्फच्या मालकीची आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अधिकार वक्फ बोर्डाला होते. म्हणजे जर समजा एखादी प्रॉपर्टी इंडियन ट्रस्ट ऍक्ट खाली किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली रजिस्टर झालेली असेल, परंतु वक्फ बोर्डाला जर असं वाटलं की ती प्रॉपर्टी वक्फ बोर्डाबरोबर बिलॉंग करते तर संबंधित अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीस काढण्याचे अधिकार या बोर्डाला होते. शोकॉज नोटीस काढल्यानंतर ज्याला कायद्यामध्ये रिझन टू बिलीव्ह असं म्हटलं जातं, जर समजा वक्फ बोर्डाला असं वाटलं की ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाच्या मालकीची असू शकते, त्याच्या अगेन्स्ट वक्फ बोर्डाला जे आहे ते ऑर्डर पास करण्याचे देखील अधिकार होते आणि कायद्याच्या सेक्शन 85 नुसार या ऑर्डरच्या अगेन्स्ट दाद मागण्यासाठी कुठल्याही सिव्हिल कोर्टामध्ये जाता येत नव्हतं. तर वक्फ बोर्डाची ही जी काही सर्व असलेली जी काही प्रतिमा होती ती नवीन बिलाने मोडीत काढलेली आहे. सेक्शन 40 हाच मुळात काढून टाकण्यात आलेला आहे. आता इथून पुढे एखाद्याने समजा स्वेच्छेने दान केली किंवा वसियत लिहून जर दान केली तर तीच प्रॉपर्टी वक्फ बोर्डाला ताब्यात घेता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या सरकारी जमिनींवर वक्फ बोर्डाने ताबा सांगितलेला होता तो ताबा आता या नवीन बिलाने संपुष्टात येणार आहे. त्या संदर्भातले सर्वे करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी सर्वे करेल, त्या संदर्भातले जे रिपोर्ट आहेत तो सरकारकडे सबमिट करेल आणि तशा पद्धतीच्या नोंदी महसूल खाती तो करून घेईल. इथून पुढे कुणालाही वक्फ बोर्ड स्थापन करता येणार नाही. जो व्यक्ती गेल्या 5 वर्षापासून इस्लामचं पालन करतोय त्यालाच वक्फ बोर्ड स्थापन करण्याचे अधिकार राहतील. इथून पूर्वी वक्फ बोर्डावर कुठल्याही मुस्लिम महिलेला प्रतिनिधित्व दिलं जात नव्हतं, परंतु नवीन बिलाच्या तरतुदीनुसार 2 मुस्लिम महिलांचं प्रतिनिधित्व वक्फ बोर्डामध्ये असणं कंपल्सरी असेल. 2 गैर मुस्लिमची नेमणूक सुद्धा वक्फ बोर्डावर केली जाईल, परंतु त्याच्याही मध्ये ज्या अल्पसंख्याक जमाती आहेत त्याच्यामधल्या 2 व्यक्तींची प्रतिनिधित्व हे वक्फ बोर्डावर कायम करण्यात आलेलं आहे. आता वक्फ बोर्डाच्या ज्या काही जमिनी असतील त्याच्या नोंदी करण्याचे अधिकार जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आलेले आहेत. जर त्या संदर्भात कुठले ग्रीव्हन्सेस असतील तर ते सोडवण्याचे अधिकार जिल्हायुक्तांकडे आहेत आणि जिल्हायुक्तांच्या अगेन्स्ट जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही सिव्हिल कोर्टामध्ये जाऊ शकता. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली वक्फ ट्रायब्युनलची स्थापना करण्यात येईल, ज्यांच्या पुढे फक्त आणि फक्त वक्फच्या केसेसची सुनावणी घेतली जाईल आणि या सुनावणीच्या अगेन्स्ट अपील मागण्याचे अधिकार हे उच्च न्यायालयाकडे असतील. तुम्हाला या सरकारच्या नवीन बिलाविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.